नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निशामक दल भरती 2024 तर्फा अग्निशामकची जे 247 जागांसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती निघालेली आहे आणि फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकतात। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि हे 247 जागांसाठी जे अग्निशामकची दल या भरती महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे अग्निशामक दलची। तर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे आणि जागा सुद्धा चांगल्या आणि या भरतीसाठी तुम्हाला शिक्षण 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी ग्राउंडमध्ये अग्निशामक दलच्या कोणकोणते इव्हेंट असणार आहे, महिला उमेदवारांसाठी कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दल या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल आणि 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 247 जागांसाठी ही भरती निघाली। तर मी गोष्ट करत आहे विद्यार्थी मित्रांनो, AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स मध्ये जे आहे 247 जागांसाठी हे अग्निशामक दलाची भरती चालू आहे, ज्यामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख जी आहे यामध्ये 22 डिसेंबर 2024 आहे। ठीक आहे, तर यामध्ये ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट हे वेगळे एक लक्षात ठेवा। जे आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स मध्ये जे ग्राउंडला इव्हेंट आहे तर त्यापेक्षा वेगळे इव्हेंट जे आहे अग्निशामक या पदामध्ये आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवून देतो। AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सच्या ह्या जवळपास 723 जागा आहे, ज्यामध्ये ज्या अग्निशामकच्या या 247 जागा आहे। त्याचबरोबर जे यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। मटेरियल असिस्टंट 11 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। ट्रेड्समॅन मेटमध्ये सुद्धा 389 जागा आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। 723 जागा आहे। तर अग्निशामक दलासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते हे 10वी पास लागते। ठीक आहे, अग्निशामक दल भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा हे 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकता। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता, एवढ्यामध्ये वयोमर्यादा आहे। आणि आपण फीचा जर विचार केला, तुम्ही कोणती कॅटेगरी असो, SC, ST, OBC, WSNT, विजो ओपन, SBC, SCBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये फी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर 1000 रुपये 900 रुपये फी असते, पण या भरतीमध्ये फी नाही आहे, 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। कोणत्या कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे आहे आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या फायरमॅन या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं अग्निशामक दल भरतीमध्ये, सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे अग्निशामक दल भरतीमध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमची मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर अग्निशामक दलासाठी जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणतं यामध्ये इव्हेंट आहे, किती ग्राउंड आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। या अग्निशामक दल भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं ज्या पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड होणार आहे, तर ग्राउंडमध्ये पहिला जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो मी तुम्हाला या ठिकाणी हाईट किती लागते तर हाईट यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची हे हाईट लागते पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंचीची काही अट नाही आहे। ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांनाच फक्त 165 सेंटीमीटर लागते आणि ST कॅटेगरीचे असाल तर 162 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते, 162.5 सेंटीमीटर। ठीक आहे, त्याचबरोबर जे यामध्ये छातीचा जर विचार केला 81 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि 81.5 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि फुगून आपली जे 5 सेंटीमीटर या ठिकाणी भरली पाहिजे। ठीक आहे, आणि वजन आपलं अग्निशामक दलात जे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली जर असलं तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। ठीक आहे, आता ग्राउंडमध्ये अग्निशामक दल भरतीच्या ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिला जो इव्हेंट आहे हा पुरुष उमेदवारांसाठी तर 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 6 मिनिटांमध्ये आले तर तुम्ही ग्राउंड या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। तर यामध्ये ग्राउंडला मार्क्स वगैरे काही नाही आहे। ठीक आहे, तर फक्त हे ग्राउंड क्वालिफाय करावं लागणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांना सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी जो 1600 मीटर रनिंगसाठी टाइम आहे तर 8 मिनिट 26 सेकंडपर्यंत महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंगसाठी टाइम आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ज्या पण महिला उमेदवार 8 मिनिट 26 सेकंडच्या अंदर या ठिकाणी
1600 मीटर रनिंग मारणार आहे, तर त्या महिला उमेदवार ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे. तर हा पहिला इव्हेंट यामध्ये झाला. त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे एक्स सर्व्हिसमॅनसाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे अग्निशामक दलात आणि 7 मिनिट 11 सेकंडपर्यंत टाईम भेटणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन असाल, माजी सैनिक असाल 40 ते 45 वर्षाचे, तर तुम्हाला 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिट 48 सेकंडपर्यंत या ठिकाणी अग्निशामक दलात या ठिकाणी ग्राउंडसाठी टाईम भेटणार आहे. ठीक आहे, तर एवढं. आणि 25च्या वरतं तुमचं वय असेल तर 9 मिनिट 22 सेकंडपर्यंत तुम्हाला 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग भेटणार आहे माजी सैनिकांसाठी. ठीक आहे, तर हे एवढा यामध्ये 1600 मीटर रनिंग ग्राउंड आहे. आणि दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर पहा, दुसरा जो इव्हेंट आहे तर हा 63 किलोचा उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर पहा 63.5 किलोचं वजन खांद्यावर घेऊन आपल्याला 183 मीटर या ठिकाणी धावावं लागणार आहे आणि 96 सेकंडच्या अंदर आपल्याला मारावं लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जे दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे यामध्ये 2.7 अग्निशामक दुसरा जो इव्हेंट आहे या भरतीमध्ये तर पहा 2.7 मीटर या ठिकाणी लॉंग जंप आहे. आणि तिसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे 3 मीटर आपल्याला या ठिकाणी जे तिसरा जो इव्हेंट आहे तर पहा क्लिम्बिंग 3 मीटर वर्टिकल रोप युझिंग हँड अँड फीट. ठीक आहे, तर आपल्याला जे शिडीने या ठिकाणी वरतं चढावं लागणार आहे. तर एवढं यामध्ये ग्राउंडला इव्हेंट आहे. ठीक आहे, तर लॉंग जंप सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिडीवर सुद्धा चालावं लागणार आहे. 50 या ठिकाणी वजन सुद्धा आपल्याला 63 किलोचा खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आणि 1600 मीटर रनिंग सुद्धा अग्निशामक दलात आहे. ठीक आहे, तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे. आणि 150 पैकी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि 50 प्रश्न जे बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, झाले 100. आणि 25 प्रश्न जे आहे या ठिकाणी इंग्रजी ग्रामरचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 2 घंट्याचा टाइम या ठिकाणी पेपरसाठी भेटणार आहे. 2 घंट्याचा आणि एक्स्ट्रा टाइम तुम्हाला पेपरसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे. 2 घंटा 20 मिनिट तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी टाइम भेटणार आहे. तर एवढं यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर तुम्हाला जास्त तुक्के वगैरे काही मारायचे नाही आहे. ठीक आहे, तर निगेटिव्ह मार्किंग या भरतीमध्ये ठेवण्यात आला. आणि पेपर सुद्धा एकदम हार्ड नसणार आहे, विद्यार्थी मित्रांनो सोपाच असणार आहे. कारण की 10वीच्या लेवलचे प्रश्न जे आहे अग्निशामक दल आर्मी AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये जे विचारले जाणार आहे, पेपरमध्ये जे 10वीच्या लेवलचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर चांगले पुस्तक घेऊन घ्या. आणि या व्हिडिओ खाली जे आपण टॅगमध्ये चांगले पुस्तकं दिली आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना हे पुस्तक घ्यायचे असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही ऑर्डर करू शकता. चांगले पुस्तकं आपण जे या व्हिडिओच्या टॅगमध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे, तयारी चालू ठेवा, अभ्यास आतापासून जे चालू ठेवा. ठीक आहे, आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे. आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. 22 डिसेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स फायरमॅन या भरतीची. तर 247 जागा आहे. तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तसं आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.